मंडळी, पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात गोंधळ कुणी केला? धनंजय मुंडेंचं भाषण ऐकायला कुणीही तयार का नव्हतं? कारण मैदानात काही लोकांनी वाल्मिक कराडचे फोटो फलक अगदी उंचावून वाल्मिक कराडचं त्यांनी समर्थन केलं की वाल्मिक कराडचा विरोध केला, याची उत्तरं आज शोधणं गरजेचं आहे. कारण धनंजय मुंडेंचा थेट विरोध मग का केला गेला या मैदानात, या सर्व प्रश्नांची आज उकल होईल मित्रांनो. मैदानात सर्वत्र फक्त गोंधळ आणि गोंधळच दिसला. धनंजय मुंडेंची लोकप्रियता का कमी झाली? काय कारण असावीत? धनंजय मुंडेंचं राजकीय आयुष्यच आता उद्ध्वस्त झालं का? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा व्हिडिओ मंडळी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, म्हणतात ना, काय होतास तू, काय झालास तू, असंच काहीसं धनंजय मुंडेंबद्दल दसरा मेळाव्यात बघायला मिळालं. तुम्हाला ठाऊक आहे, त्यांची बोलण्याची अभूतपूर्व शैली आणि वेळ पाहून मुख्य मुद्दे मांडण्याचा त्यांचा हातखंडा. हा हातखंडा असलेल्या धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेत्याचा धनुष्यबाण बहाल केला होता. आपल्याला ठाऊक आहे, त्यांना ती जबाबदारी सोपवली होती. राष्ट्रवादी पक्षात प्रचंड त्यांची प्रशंसा होत गेली, तसतशी प्रसिद्धी त्यांना लाभत गेली. भरपूर माया देखील गोळा झाली. बोलण्याची जणू सिद्धी आणि मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीला दृष्ट लागली की नैतिकता विसरून अनैतिक मार्गाची कास धनंजय मुंडेंनी धरली होती. आयुष्यात वाल्मिक कराड नावाचा एक मित्र आला. मित्राशी अगदी घट्ट गट्टी झाली आणि राजकीय आयुष्याच्या सुट्टीचे संकेत तात्काळ साक्षात उतरायला लागले. महाराष्ट्राला ठाऊक आहे, आपल्याला माहित आहे, राजकीय आयुष्याला फक्त सुट्टीच नाही तर राजकीय आयुष्यच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गात अर्ध्यावर अडकलेल्या नेत्याचं नाव आहे धनंजय मुंडे. मंडळी, गाडीच्या चाकातून हवा जावी तशी हवा धनंजय मुंडेंची गेली आहे. मिळवलेली पद, प्रतिष्ठा, मान सन्मान एका झटक्यात बेपत्ता झाला आहे. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण ताजं आहे अगदी. पंकजा मुंडे यांनी आयोजित केलेल्या भगवान गडावरील दसरा मेळाव्यात हे सर्व चित्र बघायला मिळालं. धनंजय मुंडे भाषणासाठी पुढे आल्याबरोबर जसा त्यांनी माईक हातामध्ये घेतला, लोकांनी प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. धनंजय मुंडे हळूहळू अस्वस्थ होत गेले. इतका गोंधळ. एरवी तुम्हाला ठाऊक आहे, भाषणांमध्ये शब्दांची जादू, उर्दू शायरीचा आधार घेऊन सभा गाजवणाऱ्या या धनंजय मुंडेंच्या राजकीय भविष्याला डेंट लागला का? की स्वतःच्या वागण्यातून वाद त्यांनी अंगावर स्वतःहून उलटवून घेतला? हे समजणं त्यांना स्वतःलाच अवघड वाटत होतं, असं जाणवलं. तुम्हाला ठाऊक आहे, परवा राज्यात दसऱ्याच्या दिवशी एकूण 5 दसरा मेळावे संपन्न झाले वेगवेगळ्या ठिकाणी. त्या 5ही दसरा मेळाव्यात सर्वात फ्लॉप शो कुणाचा झाला असेल तर तो पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा फ्लॉप झाला आहे. आणि खुद्द भावामुळेच, अर्थात धनंजय मुंडेंमुळेच बहिणीचा दसरा मेळावा फ्लॉप झाला आहे का? अशा प्रकारे प्रश्नचिन्ह पंकजा मुंडेंच्या चेहऱ्यावर देखील त्या मंचावर बसून असताना जाणवत होतं. अर्थात संपूर्ण मुंडे परिवारच त्या ठिकाणी मंचावर अस्वस्थ दिसत होता. प्रीतम मुंडे होत्या, पंकजा मुंडे होत्या, तो आर्यमन त्यांचा मुलगा होता आणि त्यांचा पूर्ण पक्षातील लोक होते इतर. आणि मैदानात गर्दी तर प्रचंड होती, परंतु शिस्त कुठेही, शिस्त, डिसिप्लिन दिसत नव्हतं. कुठल्याही भाषणात तुम्हाला ठाऊक आहे मित्रहो, लोकांची एकाग्रता भंग झाली की भल्या भल्यांची भाषणं फेल होताना आपण पाहिलं आहे, आपल्याला ठाऊक आहे. अर्थात मुद्दे मांडण्याच्या गणिताची वजाबाकी सुरू होत असते हळूहळू, आणि मग आत्मविश्वास कमी होतो, आणि मग भाषणात सुसूत्रता शिल्लक राहत नसते. मग वेळ मारून नेण्यासाठी, टाइम पुढे ढकलण्यासाठी मुद्द्यांची सरमिसळ होत जाते, शब्दांचं सामर्थ्य उथळ होत जातं, आणि मग भाषण लोकांच्या डोक्यावरून जेव्हा जायला लागतं मित्रहो, तेव्हा लोक बोर व्हायला लागतात आणि मग हालचाली निर्माण होतात. मग गर्दीत नको ते प्रकार घडतात, नको ते प्रकार होताना दिसतात. कुणी बॅरिकेड्सवर चढताना दिसलं तर कुणी होर्डिंगच्या टॉवरवर चक्क चढून ती सभा बघत होते आणि गोंधळ करत होते. कुणी गर्दीत हात उंचावून वाल्मिक कराडचं पोस्टर झळकवत होते. हे सगळं सुरू होतं मित्र. शेवटी
पोलीस दल देखील काहीही करू शकलं नाही. नंतर पंकजा मुंडेंचं भाषण सुरू झालं तेव्हा देखील लोकांनी गोंधळ सुरू केला, प्रचंड गोंधळ, आरडाओरड, काहीही कुणाचं कुणाला ऐकू येत नव्हतं. शेवटी प्रत्येक वाक्याच्या शेवटी गोपीनाथ मुंडेंचं नाव पंकजा मुंडे घेत होत्या. हिमालय की चोटी हूं मैं, गोपीनाथ मुंडे की बेटी हूं, अशा प्रकारे काहीतरी हलकी फुलकी शेरोशायरी करून भाषणात वारंवार आपल्या वडिलांचे दाखले देण्याची वेळ पंकजा मुंडेंवर त्या दसरा मेळाव्यात आली होती. मित्र मंडळी, हे सर्व का घडलं तर तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही, तरी देखील आपल्याला पुन्हा अवगत करून देणं हे देखील गरजेचं आहे. आपल्याला ठाऊक आहे, अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचा खंडणीशी संबंध होता. खंडणीचे तार वाल्मिक कराडशी जुळलेले आपण पाहिले आहेत आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या मैत्रीचे, दोस्तीचे पुरावे महाराष्ट्राने सोशल मीडियावर पाहिले. तेव्हा लोकांचा आक्रोश झाला आणि महाराष्ट्रभर एकच हलकल्लोळ माजला आणि तो हलकल्लोळ झाल्याने अखेर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. धनंजय मुंडेंची बदनामी एवढ्यावरच मित्रहो थांबली नाही, तर आपण तेही ऐकलं पाहिलं असेल. दुसरीकडे मुंडेंची पहिली पत्नी करुणा मुंडे हिने मीडियावर येऊन स्टेटमेंट द्यायला सुरुवात केली होती, आपण पाहिलं असेल. आजही त्या येतात मीडिया पुढे दररोज. मग बाई काय आणि बाटली काय या सर्व मुंडेंच्या व्यक्तिगत सवयी करुणा मुंडेंनी स्वतःच्या बायकोनीच बाहेर काढल्या. तिकडे सोबतच अंजली दमाने यांनी आपण पाहिलं असेल घोटाळ्याचे पुरावे मीडिया पुढे ठेवण्याची मोहीम राबवली होती. ते कृषी मंत्री असताना त्यांनी कशा प्रकारे घोटाळे केले हे दमाने यांनी पुढे आणलं होतं. एकाच वेळी अनेक प्रकारचे आरोप धनंजय मुंडेंवर व्हायला लागले, त्यामुळे धनंजय मुंडे नाईलाजाने मीडिया पुढे आले नाहीत, ते दडून बसले. परंतु राजकीय व्यक्ती जास्त काळ मित्र हो दडून बसू शकत नाही, घरात बसू शकत नाही. त्यामुळे पुन्हा एका कार्यक्रमात धनंजय मुंडे भाषण करताना दिसले महिना 2 महिन्यापूर्वी. तिथे देखील ते म्हणाले चुकलो तर कान धरा, पण आता मला रिकामं ठेवू नका, मला काम द्या. अर्थात त्यांनी मंत्रीपद मिळवण्यासाठी पुन्हा त्या मंचावरून टाहो फोडला, विनंती केली, हात जोडले. कदाचित मुंडेंना वाटलं असावं की लोक वाल्मिक कराडचं हे प्रकरण, संतोष देशमुखांचं प्रकरण लोक विसरले, परंतु लोक अजिबातच अजूनही विसरले नाही. हे परवाच्या दसरा मेळाव्यात पुन्हा एकदा बघायला मिळालं. पंकजा मुंडेंच्या अगोदर धनंजय मुंडेंच्या भाषणाची अनाउन्समेंट झाली होती आणि धनंजय मुंडे भाषणासाठी उभे झाल्याबरोबर जे तुम्हाला पूर्वी मी सांगितलं आधी त्याप्रमाणे नको त्या घोषणा आणि पोस्टरबाजी सुरू झाली. धनंजय मुंडेंनी लोकांना वारंवार शांत बसण्यासाठी विनंती केली, अरे थांब रे, शांत बसा रे, चूप रहा रे, परंतु लोक काहीही ऐकायला तयार नव्हते. शेवटपर्यंत लोकांनी ऐकले नाही. ज्या धनंजय मुंडेंचं भाषण ऐकण्यासाठी लोक गर्दी करायचे आपल्याला ठाऊक आहे. प्रचार सभांमधले त्यांचे भाषण ऐकले असेल तुम्ही. त्यांच्या भाषणातली ती शायरी ऐकण्यासाठी लोक उत्सुक राहायचे, ओरडायचे. त्याच भाषणाला लोक नाकारताना त्या ठिकाणी दिसले. धनंजय मुंडे शेवटी हताश झाले, हतबल झाले, अस्वस्थ झाले. मग जशी परिस्थिती निर्माण झाली त्याच हलकल्लोळात, त्याच गोंधळात त्यांनी शेवटी ते भाषण कसं बसं आपलं आटोपत घेतलं. त्यानंतर त्यांना कुणीतरी पुन्हा मंचावरून शायरी बोलण्यासाठी सांगितलं, काहीतरी कागद त्यांच्या हातात सोपवला की असं काहीतरी केल्यानं तरी लोक शांत बसतील, जेणेकरून लोकांना ते आवडेल आणि लोक शांत राहतील. परंतु तो प्रयत्न देखील फेल झाला आणि शेवटी धनंजय मुंडेंनी भाषण आपलं थोडक्यात गुंडाळलं. त्यांची भट्टी लोकांनी त्या दिवशी जमू दिली नाही. मंडळी, यावरून एक गोष्ट लक्षात येते की नेत्यांनी किती पावलं फुंकून टाकायला पाहिजे हे लक्षात आलं मित्र. घोटाळ्यांपासून तर चारित्र्यांपर्यंत जेव्हा गोष्ट येऊन ठेपते ना कुणाच्याबद्दल, कुणा नेत्याबद्दल, कुणा एखाद्या फिल्म स्टार बद्दल, तेव्हा त्यांना लपून बसण्याशिवाय पर्याय उरत नसतो. कारण लोक आता अतिशय चाणाक्ष झाले आहेत, हुशार झाले आहेत, अवेअर झाले आहे मित्र. भूल थापांना लोक बळी पडतात, पण त्याची देखील एक कालमर्यादा असते, एक वेळ काळ असते. एकदा वेळ संपली की सर्व काही संपते, एवढं मात्र निश्चित आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना दसरा मेळाव्यात बोलवून चूक केली की काय असं चित्र त्या ठिकाणी होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हे भाव झळकत होते.
असो मंडळी, तुम्हाला नेमकं काय वाटतं या विषयाबद्दल, तुम्ही या विषयाकडे कसं बघता ते कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा. तुमच्या कमेंट आम्ही दररोज वाचत असतो, आवर्जून बघत असतो, निहाळत असतो. तुम्ही महाराष्ट्रातील कुठल्या परिसरात राहता ते देखील कमेंटमध्ये अवश्य नमूद करा, म्हणजे आमच्या लक्षात येईल. व्हिडिओ कुठल्या विषयावर तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला आवडेल, कुठला विषय तुम्हाला आवडतो हे देखील तुम्ही लिहायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंट आम्ही अवश्य वाचतो. तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू मंडळी नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.